अहिल्यानगर शहराचे आमदार अचानक कसे हिंदुत्ववादी होतात याबाबत खासदार संजय राऊत यांनी आमदार संग्राम जगताप यांना टोला लगावलाय। अहिल्यानगर शहराचे आमदार कशा प्रकारे जिंकतात, त्यासाठी काय काय उपद्व्याप केले जातात, अचानक ते कसे हिंदुत्ववादी होतात, हे इथल्या जनतेला चांगलंच माहिती आहे। पण या भागातील मूळ पक्ष जो आहे तो शिवसेनाच आहे। लोकांमध्ये रुजलेला पक्ष शिवसेना आहे असं म्हणत नवहिंदुत्ववाद्यांवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रहार केलाय। अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता शिर्डी येथे पत्रकार परिषदेत खासदार राऊत बोलत होते। यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, अहिल्यानगर महानगर प्रमुख किरण काळे, जिल्हा प्रमुख सचिन कोते, जगदीश चौधरी, राजेंद्र दळवी उपस्थित होते। तत्पूर्वी खासदार संजय राऊत यांनी अहिल्यानगर शहर शिवसेनेचा संघटनात्मक आढावा घेतला। खासदार राऊत म्हणाले, निवडणूक हरली म्हणजे त्या पक्षाला कमजोरी आली, तो पक्ष नष्ट झाला असं होत नाही। विशेषतः शिवसेनेच्या बाबतीत तरी नाहीच नाही। महाराष्ट्रातला सर्वात जुना पक्ष शिवसेना आहे। 2.5 वर्ष आता कोणालाही निवडणुका नाहीत। हा सर्व काळ आम्ही पक्ष बांधणीसाठी झोकून देणार आहोत। काल मी इथे आलो, लोकांना भेटलो, प्रत्येक जण जिद्दीनं कामाला लागलाय। या जिल्ह्यात कोण ओरिजिनल आहे? सगळे मूळचे काँग्रेसवाले। आता आपली संस्थानं वाचवण्यासाठी शेपट्या घालून भाजपात गेले। जेव्हा आमच्याकडे सत्ता होती तेव्हा हे सगळे लोक हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पायाशी बसायचे। अशा लोकांना पक्ष वगैरे काही नसतो। जिथे सत्तेची हवा आहे तिथे ते जातात। आज फडणवीस मोदी आहेत तर ते तिथे आहेत। उद्या महाविकास आघाडी उद्धव ठाकरे सत्तेत आले तर सगळे आमच्या दाराबाहेर रांग लावून उभे असतील, असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।